नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी बाळजाचं घर सोडलेलं असतं. तर रांगडे पाटील यांचं घर सोडत असताना दुष्यंतने आपल्या गळ्यातली चैन, हातातलं घड्याळ, खिशातलं पॉकेट, त्याचबरोबर ज्या काही वस्तू त्याच्याजवळ होत्या त्या सगळ्या इथे बाळजाच्या पायाजवळ ठेवलेल्या असतात. आणि दुष्यंतने सांगितलेलं असतं की यातलं माझं असं काहीच नाही आहे ना. जर तुमचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्ही आम्हाला दिलं आहे, तर आता आई, मला हे सगळं काही नको आहे. बाळजाबाई, आम्ही जातो. ज्या घरामध्ये जर मला माझी आईच मिळणार नसेल, त्या घरामध्ये मी राहून तरी काय करू. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंतला समजलेलं असतं की इथे बाळजा किती स्वार्थी आहे. स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी ती कुठल्याही लेवलला जाऊ शकते. मग त्यापुढे तिला आपल्या मुलाचं प्रेम वगैरे काहीसुद्धा दिसत नाही. दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी बाळजाने पूजाला त्या घरामध्ये आजारपणाचं नाटक करून आणलं आणि पूजाला त्या घरामध्ये आणून दुष्यंत आणि कृष्णा या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी जेव्हा दुष्यंतला व्हिडिओमार्फत समजल्या, तेव्हा दुष्यंतला विश्वास बसत नव्हता की ही आपली आई आहे, जिला आत्तापर्यंत मी देव मानत होतो. ती माझी आई इतकी स्वार्थी असेल या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता. कृष्णाला चावण्यासाठी घरामध्ये साप सोडायला सांगितला होता. त्याचबरोबर शेतकरी दादा, ज्यांच्याकडून ती कर्ज परत घ्यायला गेली होती, त्यांची शेती लुबाडायला गेली होती, त्यांनीसुद्धा येऊन साक्ष दिली की यांनी माझी शेती तिच्यावरती कब्जा केलेला आहे. या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर दुष्यंत म्हणतो, अशा घरामध्ये मी राहू शकणार नाही जिथे माझ्या बायकोच्या जीवावरती उठण्याचा प्रयत्न केला जातो. मी आणि माझी बायको, आम्ही दोघेजण इथे राहणार नाही. तेव्हा बाळजाने अशी अट ठेवलेली असते की दुष्यंत, माझा मुलगा म्हणून तुला सगळे अधिकार हक्क आहेत. तू इथे राहू शकतोस, पण तुझ्या बायकोला या घरामध्ये जागा नाही. तेव्हा इथे दुष्यंतने सांगितलेलं असतं, ज्या घरामध्ये माझ्या बायकोला जागा नाही, त्या घरामध्ये मी सुद्धा राहणार नाही आहे. तेव्हा असं म्हटल्यानंतर इथे आता दुष्यंत कृष्णाबरोबर घर सोडतो. दोघेजण जंगलामध्ये राहतात. तिथे राहिल्यानंतर आता कृष्णाला तिथे भेटायला आलेली असते अनुसया आणि समर. ते दोघेजण त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, तुम्ही दोघेजण आमच्याबरोबर घरी चला. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, मी काय म्हणते, ही माणसं खूप चांगली आहेत. अहो, यांनी तर मला मुलगीसुद्धा मांडले. आपण यांच्यावरती नक्कीच विश्वास ठेवू शकतो आणि आपण दोघेजण कष्ट करू ना. पण आपल्याला आता नवीन सुरुवात करायची आहे, तर आपल्याला डोक्यावरती थोड्या दिवसांसाठी का होईना पण छप्पर तर हवंच ना. मला असं वाटतं की राग सोडा, आपण थोडे दिवस यांच्याकडे राहूया आणि मग पुढे काय करायचं आहे त्याचा विचार करू. तुम्ही आता धीर सोडू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे कृष्णाने आता दुष्यंतची आणि अनुसयाची भेट घालून दिलेली असते. तेव्हा अनुसयाने हळूहळू दुष्यंतचा संपूर्ण गैरसमज दूर करत आढळरावांबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते की आढळराव किती चांगले आहेत आणि कशा पद्धतीने बाळजाने त्यांना फसवलं होतं, कशा पद्धतीने जबरदस्तीने त्यांच्याबरोबर लग्न केलं होतं आणि त्यांच्यावरती इथे लांछनास्पद आरोप केले होते. हे सगळं आता अनुसयाने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता दुष्यंतचा आढळरावांबद्दल जो काही गैरसमज असतो, जो काही राग असतो, तो आता निघून गेलेला असतो आणि त्यामुळे इथे आता दुष्यंतने आढळरावांचा वडील म्हणून स्वीकार करत त्यांना आता प्रेमाने मिठी मारलेली असते आणि वडील म्हणून त्यांचा स्वीकार केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, या सर्व गोष्टी पुढील प्रमाणे कशा घडतात त्या आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेजण जंगलामध्ये एक रात्र राहतात, तिथेच झोपतात. पण आता सकाळी करायचं काय, कुठून तरी सुरुवात करायला हवी. दुष्यंतने सांगितलेलं असतं की कृष्णा, आपण कुणाचीही मदत घ्यायची नाही. कृष्णा म्हणते, ठीक आहे, मदत नाही घ्यायची. कृष्णा आपल्या आईच्या घरी जाऊ शकत नाही कारण तिथे पूजा आहे, तिथे सावित्री आहे आणि तिथे दुष्यंत जाणार नाही.
ही गोष्ट कृष्णाला माहिती असते, तेव्हा ते दोघेजण आता विचार करतच असतात. दुष्यंत आणि कृष्णाने घर सोडले ही गोष्ट समरला समजलेली असते आणि तेव्हा इथे अनुसया म्हणत असते, पण त्या दोघांनी घर का सोडलं असेल? तेव्हा इथे समर म्हणतो, कारण त्या बाळजाबाईचा खरा चेहरा त्या दुष्यंतच्या समोर आला ना, किती स्वार्थी बाई आहे म्हणून. ती कृष्णाला आणि त्या दुष्यंतला एकमेकांपासून वेगळं करत होती. हे सगळं काही त्या दुष्यंतला समजलं आणि त्याने आता त्याच्या आईचा विचार केला नाही. त्याने घर सोडायचा निर्णय घेतला आणि कृष्णाबरोबर त्याने घर सोडलं देखील. तेव्हा अनुसया म्हणते, दुष्यंत याने घर सोडलं याचा अर्थ तुला कळतोय का समर? याचा अर्थ असाच आहे की दुष्यंत त्याच्या आईसारखा नाही आहे. दुष्यंत स्वार्थी नाही आहे. त्याला जर इथे प्रॉपर्टीची खूपच जास्त हौस असती, त्याला प्रॉपर्टी हवी असती ना, तर त्याने घर सोडलं नसतं, त्याने कृष्णाला सोडली असती. पण बाळजाचा खोटारडेपणा त्याला आवडला नाही. याचा अर्थ दुष्यंत चांगला माणूस आहे, आढळरावांसारखाच आहे. तेव्हा त्याच्यावरती जो आपला राग होता ना, तो आपण आता बाजूला काढला पाहिजे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. चल आपण त्या दोघांना आपल्या घरी घेऊन येऊ. तेव्हा समर आणि अनुसया कृष्णाकडे येतात आणि त्यांना म्हणत असतात, कृष्णा तू इथे काय करतेस? चल बरं आपल्या घरी चल. तेव्हा कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकारांना नाही आवडणार. तेव्हा अनुसया म्हणत असते, कृष्णा अगं मी तुला मुलगी मानले ना, मी तुला तुझ्या आईसारखी नाही का गं? आणि दुष्यंत हे बघ बाळा, तू आम्हाला ओळखत नसशील, पण मी तुला व्यवस्थित ओळखते. कृष्णाकडून खूप बोलणं ऐकले आणि हे बघ समरने कृष्णाला बहीण मानले, त्याच्यामुळे तुम्ही दोघेजण आमच्या घरी राहिलात तर काही अडचण नाही. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, पण आमच्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये. तेव्हा अनुसया म्हणते, आपल्या माणसांचा कुणाला त्रास होतो का? चल बरं कृष्णे घरी चल. अगं आपलं घर असताना तुम्ही इथे जंगलामध्ये का राहाल? आणि एक काम करा, घरी चला, पोटभर जेवून घ्या आणि मग विचार करा ना पुढे कसं आणि काय करायचं आहे ते. तोपर्यंत आपलं घर नाही आहे का? असं बाहेर राहून तुम्ही काय करणार आहात? पुढे तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करायला नको? विचार आचार करण्यासाठी पोटामध्ये अन्न जाणं गरजेचं आहे, तेव्हाच तर तुमचा मेंदू काम करेल ना. चला बरं आता घरी चला, तुमची आई तुम्हाला सांगते असं समजा आणि चला बरं आता हट्ट करू नका. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अनुसया काकू बरोबर बोलत आहेत. तुम्ही चला ना, आपण तिथे जाऊ आणि आपल्याला काही बसून राहायचं नाही आहे. आपण लगेच कामाला सुरुवात करू, शेतात काम करू, मला जमेल ते काम करेन. आपण कुणावरतीच ओझं म्हणून राहायचं नाही, आपला कुणाला त्रास होणार नाही. तुम्ही चला बरं. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, आम्ही तुमच्याकडे राहायचे तुम्हाला पैसे देऊ. तेव्हा अनुसया म्हणते, ठीक आहे बाबा, माझ्याकडे राहायचे पैसे दे, मग तर ठीक आहे. तेव्हा अनुसयाच्या घरी इथे आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेजणं गेलेले असतात. त्यानंतर अनुसया म्हणते की तुम्ही दोघेजणं आंघोळ वगैरे करा, फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी गरमागरम जेवण वाढते. तेव्हा इथे दुष्यंत आणि कृष्णाला एक रूम दिलेली असते. तेव्हा दुष्यंत टेन्शनमध्ये बसलेला असतो. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, मी काय म्हणते, तुम्हाला बाळजाबाईंचं खोटं बोलणं आवडलं नाही, तुम्ही घर सोडलं, पण आता पुढे काय? असंच तुम्ही चेहरा पाडून दुःखी बसणार आहात का? आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे ना. स्वतःचं असं काहीतरी आपल्याला सुरू करायला हवं, बरोबर ना? मग ती शेती असू दे किंवा व्यवसाय, पण आपल्याला आता असं शांतपणे बसून जमणार नाही. पोटा पाण्यासाठी काहीतरी करायलाच हवं की नाही? मग त्यासाठी आता आपल्याला उभं राहावं लागेल, काम करावं लागेल. असं चेहरा पाडून काही होणार नाही आहे. घर सोडायचा निर्णय घेतलात की नाही, मग आता काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय घ्यायचा. बाळजाबाई काय म्हणाल्यात, हे सगळं माझं आहे, तुमचं असं काहीच नाही आहे. मग तुमचं काय आहे ते आता आपल्याला सिद्ध करायला नको? आपलं असं काही आपल्याला तयार करायला नको? तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणतो, बरोबर बोलतेस तू कृष्णा. आणि त्यानंतर इथे दुष्यंत कृष्णा अंघोळ वगैरे करतात, दोघेजणं जेवतात आणि त्यानंतर अनुसया समर हे दोघेजणंसुद्धा त्यांना सपोर्ट करत असतात. आणि त्यानंतर त्या दोघांचा सपोर्ट त्यांना असतोच, कारण का दुष्यंतसुद्धा चांगला मुलगा आहे हे समर आणि अनुसयाला समजलेलं असतं. त्यामुळे आता इथे कृष्णाकडून एक गोष्ट अनुसयाला समजलेली असते की दुष्यंत आढळरावांचं नावसुद्धा तोंडात घेत नाही, कारण त्यांच्या आईने आढळरावांच्या विरोधामध्ये इथे आता खूप जास्त दुष्यंत सरकारांना भडकवले, त्यांच्या मनामध्ये विष पेरले
की आढळरावांनी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही म्हणून. तेव्हा अनुसया म्हणते असं अजिबात नाही आहे, आढळराव खूपच जास्त चांगले होते. त्यांनी किती आणि काय काय केलं आहे ना हे मी दुष्यंतला सांगेन. तेव्हा इथे आता गाडी रुळावरती आलेली असते. आता शिक्षण असल्यामुळे खूप छान पद्धतीची नोकरी इथे आता दुष्यंत करत असतो. स्वतःचा व्यवसाय सुरू करतो छोटासा. आणि इथे कृष्णा तर हुशारच असते. शेतीसुद्धा सांभाळत असते. गुराढोरांना आजारी असतील तर त्यांना बरं करत असते. तीसुद्धा एकाच वेळी बरीच कामं करत असते. त्यांची गाडी रुळावरती येत असते. आणि तेव्हा इथे आता अनुसयाच्या घरामध्ये आढळराव आणि तिचा फोटो दुष्यंतला सापडतो. तेव्हा दुष्यंत विचारतो हे सगळं काय आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार मी तुम्हाला आधी सांगणारच होते. तेव्हा दुष्यंत म्हणतो म्हणजे इथे माझ्या बाबांबरोबर यांचा फोटो कसा. तेव्हा अनुसया म्हणत असते दुष्यंता बस इथे. आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते शांतपणे ऐक. अरे हे तुझे बाबा आहेत म्हणजे माझा नवरा. मी अनुसया आढळराव रांगडे पाटील आणि हा माझा मुलगा समर. मी तुझ्या वडिलांची पहिली बायको. आमचं लग्न झालं होतं पण तुझ्या वडिलांना इथे म्हणजे दारूचा आणि तमाशा वगैरे बघायला जायचा नाद होता. पण ते खूप चांगले होते, त्यांचं प्रेम होतं माझ्यावरती. पण तुझ्या आईने त्यांना फसवलं. तुझी आई कोण होती माहिती आहे. ती तमाशामध्ये नाचणारी होती आणि तिला यांच्या संपत्तीची भुरळ पडली होती आणि म्हणून तिने मला फसवलं, तुझ्या वडिलांना फसवलं आणि फसवून त्यांच्याबरोबर तिने दुसरं लग्न केलं आणि मला त्यांच्या आयुष्यातून आणि समरला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकलं. तेव्हा दुष्यंत म्हणतो हे सगळं खोटं आहे. तेव्हा अनुसया म्हणते मी माझ्या समरची शपथ घेऊन सांगते हे सगळं खरं आहे. अरे बघ तुझे वडील आणि माझा लग्नातला फोटो बघ आणि जर तुझा विश्वास बसत नसेल तर जाऊन त्यांना विचार देखील. तेव्हा कृष्णा म्हणते हे सगळं खरं आहे. तुमच्या आईमुळे यांच्यावरती खूप मोठा अन्याय झाला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंतला विश्वास बसत नसतो की बाळजाबाई इतकी वाईट आहे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो पण ते सुद्धा खूप वाईट आहेत. आढळराव वाईट आहेत. तेव्हा अनुसया म्हणते ते वाईट नाही आहेत. तुझ्या आईने त्यांना वाईट करून ठेवले. गावामध्ये त्यांचं नाव होतं, दबदबा होता. प्रत्येक वेळी सगळ्यांना ते मदत करत होते जसं तू करतोस, जशी कृष्णा करते. खूप चांगले होते आढळराव. पण त्यांच्यावरती नको नको ते आरोप केले. त्यांना तिने फसवलं आणि कायमचं त्यांचं तोंड बंद करून घरावरती बिझनेसवरती सगळीकडे आपली सत्ता ठेवली. हे आता अनुसयाने सगळं काही सांगितलेलं असतं आणि दुष्यंतचा गैरसमज दूर केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंतला आपल्या वडिलांबरोबर ते घालवलेले क्षण आता आठवतात आणि त्याला कळतं की जेव्हा कृष्णा त्याला सोडून गेली होती तेव्हा कशा पद्धतीने आढळरावने दुष्यंतला सांभाळलं होतं. आणि तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की याचा अर्थ माझे बाबा तर चांगले होते पण आईने माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल विष पेरलं. तेव्हा अनुसया म्हणते मी सांगते ना तुला सगळं. आणि इथे अनुसयाने आता सगळं काही सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने इथे बाळजाने इथे आढळरावला फसवलं. सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो दुष्यंतचा गैरसमज दूर झालेला असतो. तेव्हा दुष्यंत म्हणतो कृष्णा मला आढळरावांना भेटायचं आहे. तू एक काम कर, तू बाबांना बोलव, त्यांना शेतामध्ये भेटायला बोलव, मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा इथे कृष्णा आढळरावला फोन करते आणि म्हणते बाबा या, तुमच्या मुलाला तुम्हाला भेटायचं आहे. आणि तेव्हा त्या ठिकाणी प्रेक्षकांनो आढळराव आलेला असतो. तेव्हा दुष्यंत तिथे येतो आणि म्हणतो बाबा मला माफ करा बाबा, सत्य काय आहे ते मला समजलं. तेव्हा आढळराव म्हणतो काय काय म्हणालास बाबा, म्हणालास मला कसं काय. तेव्हा तो म्हणतो की मला सत्य समजलं आहे. आईने तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये लहानपणापासून विष पेरलं की तुम्ही वाईट आहात, तुम्ही काही चांगलं केलेलं नाही आहे आणि त्यामुळे मी तुमचा रागराग करत राहिलो. पण आता माझे डोळे उघडलेत बाबा, तुम्ही किती चांगले आहात ना ते मला समजले. मला माफ करा, आत्तापर्यंत माझ्याकडून खूप जास्त चुका झाल्या, मी तुम्हाला ओळखायला विसरलो. तर अशा रीतीने अनुसयाने दुष्यंतचा आढळरावांबद्दलचा जो काही गैरसमज असतो तो दूर केल्यानंतर आढळरावांना दुष्यंतने वडील म्हणून स्वीकारत त्यांना बाबा अशी हाक मारलेली असते आणि प्रेमाने मिठी मारत त्यांची माफी मागितलेली असते. अशा रीतीने इथे आता बाळजाचा खरा चेहरा दुष्यंतच्या समोर आल्यानंतर त्यांना त्याचे हरवलेले वडील परत मिळालेले असतात आणि त्याचा विश्वास पटलेला असतो की आपले वडील खूप चांगले आहेत, त्यांनी काही चुकीचं काम केलेलं नाही
हे आता दुष्यंतला समजलेलं असतं.